नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डचे MTS त्यातील सराव प्रश्नपत्रिका पहिली, पेपर दुसरा, इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा. आज आपण त्यावर आधारित असलेले 51 ते 100 प्रश्न सोडवणार आहोत. ते प्रश्न सोडवण्याच्या व्हिडिओमध्ये मी काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 51. आयडेंटिफाय द मस्क्युलिन जेंडर फॉर विच या वर्डचं मस्क्युलिन जेंडर काय येईल? विझार्ड. क्वेश्चन नंबर 52. फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी आपल्याला एक फिलिंग द ब्लँक दिलेली आहे आणि त्यात आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह काय आहे तो आपल्याला ऑप्शनमधून चूज करायचा आहे. सेंटेन्स रीड करूया. द मून डॅश डॅश विथ स्पेशल ब्राईटनेस. द मून शाईन्स with special brightness. Question number 53. Write the correct form of the verb given in the bracket to complete the following. ओके, या ठिकाणी आपल्याला एक ब्रॅकेटमध्ये वर्ब दिलेला आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी करेक्ट फॉर्ममध्ये फिल करायचा आहे. ओके, आय हॅव थ्रोन अवे द पीस ऑफ पेपर. या ठिकाणी काय येईल? थ्रोन. क्वेश्चन नंबर 54. विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज इन प्लेस ऑफ दी ब्रॅकेट. ओके, या ठिकाणी आपल्याला एक ब्रॅकेट दिलेला आहे, एक सेंटेन्स दिलं आहे, त्या ठिकाणी कोणतं पंक्च्युएशन मार्क येईल ते आपल्याला या ठिकाणी चूज करायचं आहे ऑप्शनमधून. ही विल बी मीटिंग अस नेक्स्ट वीक आय थिंक. काय येईल या ठिकाणी? कॉमा. क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 55. फॉर विच वर्ड इन दिस सेंटेन्स विल यू सी द कॅपिटल लेटर. या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिलं आहे आणि त्या सेंटेन्समध्ये कोणतं लेटर कॅपिटल येईल ते ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे. बघा, सेंटेन्स रीड करूया. द ड्रामा ड्रीम्स वॉज ॲन एक्सलंट पीस ऑफ वर्क. तर या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमामध्ये ड्रीम जो वर्ड दिलेला आहे त्याचं जे पहिले लेटर आहे डी ते कॅपिटल येईल. ड्रीम्स. या ठिकाणी ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 56. आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन धिस सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्यात सब्जेक्ट कोणता आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. द टायगर इज अवर नॅशनल ॲनिमल. या ठिकाणी सब्जेक्ट काय येईल? द टायगर. ऑप्शन 3 मध्ये दिसतं आहे आन्सर. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 57. आयडेंटिफाय द प्रेडिकेट इन दिस सेंटेन्स. या सेंटेन्समधलं प्रेडिकेट काय आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सम मिल्क स्पिल्ड ऑन द टेबल. या सेंटेन्समध्ये प्रेडिकेट काय आहे? स्पिल्ड ऑन द टेबल. ओके, ऑप्शन 3 मध्ये आन्सर आहे म्हणून आपलं ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 58. फाइंड द वर्ड विथ द करेक्ट स्पेलिंग. या ठिकाणी हॅपीनेस दिलेला आहे वर्ड. करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ती पाहिजे आहे आपल्याला. ऑप्शन 2 मधली स्पेलिंग जी दिलेली आहे ती करेक्ट स्पेलिंग आहे म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 59. सिलेक्ट द वर्ड टू रिप्लेस द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स सो ॲज टू मार्क इट करेक्ट. या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि उई ह्या वर्डच्या खाली आपल्याला अंडरलाईन दिली आहे, तर ती रिप्लेस करून आपल्याला करेक्ट वर्ड त्या ठिकाणी पुट करायचं आहे. दे टोल्ड अस टू वेट अ लिटिल वाईल. उईच्या जागेवरती काय येईल? अस. आन्सर कुठे दिसतं आहे? ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसतं आहे. या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 60. डॅश डॅश गेव मी अ स्टोरी बुक टू रीड. माय क्लास टीचर गेव मी अ स्टोरी बुक टू रीड. या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 61. द सन रायझेस. सन कुठे राईज होतो? इन द ईस्ट डायरेक्शनला.
म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 62. पिक आउट द आयडम्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह विच मीन्स टू बी सेन्सिबल. सेन्सिबलचा आयडम टू बी सेन्सिबल मीन्स टू बी डाऊन टू अर्थ. या ठिकाणी ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 63. फाइंड द प्रोवर्ब क्लोजेस्ट इन मिनिंग टू द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रोवर्ब कोणता आहे तो आपल्याला सर्च करायचा आहे. एव्हरीवन एन्जॉय सक्सेस ॲट सम पॉईंट. तर यासाठी प्रोवर्ब काय आहे? एव्हरी डॉग हॅज हिज डे. या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 64. गिव द सिनॉनिम ऑफ ग्रेव. ग्रेवचा सिनॉनिम क्रिटिकल. क्वेश्चन नंबर 65. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स पिक आउट the one which is not similar in meaning to the given word. Influence. Influence not a similar meaning word. Influence means power, effect आणि importance. एक्झाम्पल हा नॉट अ सिमिलर मिनिंग वर्ड आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 66 to 69. फाइंड द ऑड मॅन आउट. या ठिकाणी आपल्याला यातून ऑड मॅन आउट शोधायचं आहे. पहिला क्वेश्चन नंबर 66. रोज, लिली, मोगरा, स्पिंच. रोज, लिली, मोगरा हे फ्लॉवर्स आहे. स्पिंच हे काय आहे? व्हेजिटेबल. म्हणून या ठिकाणी ऑड वन आउट काय येईल? स्पिंच. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 695, 785, 882, 480. या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये दिलेला जो नंबर आहे 882 हा ऑड वन आउट येईल, कारण की बाकीचे जे पण नंबर्स आहेत त्या नंबर्सला 5ने कंप्लीट भाग जातो आहे. या नंबरला 5ने कंप्लीट भाग जाणार नाही म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 68. 15, 25, 49, 81. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये दिलेला जो नंबर आहे तो ऑड वन आउट येईल. 25 हा 5चा स्क्वेअर आहे, 49 7चा स्क्वेअर आहे आणि 9चा स्क्वेअर 81 आहे. बाकीचे दिलेले सगळे नंबर्स काय आहेत? स्क्वेअर्स आहेत. 15 हा कसलाही स्क्वेअर नाही म्हणून हा नंबर काय येईल? ऑड वन आउट येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 69. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातून आपल्याला ऑड वन आउट फाइंड आउट करायचं आहे. पहिला दिलेला आहे 24, 26, 82 आणि 10. 24, 26, 82 अँड 10. सगळे नंबर्स कसे दिसत आहेत? इवन नंबर्स आहेत. या नंबर्सला आपण सगळ्या नंबर्सला 2ने डिवाईड करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 5 जा 10. या ठिकाणी सगळ्या नंबर्सला जर आपण 2ने डिवाईड केलं तर आपल्याला क्वोशियंट काय मिळाला? 12, 13, 41 आणि 5. या ठिकाणी 13, 41 आणि 5 हे काय आहेत? प्राईम नंबर्स मिळाले. 12 हा काय आहे? कंपोजिट नंबर आहे. म्हणून या ठिकाणी ऑड वन आउट नंबर कुठला येईल? 24. या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल? मग ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 70. इन अ इयर महाराष्ट्र डे वॉज ऑन ट्यूजडे. देन ऑन व्हॉट डे वॉज इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड? ओके. इन अ इयर महाराष्ट्र डे वॉज ऑन ट्यूजडे. वर्षातला महाराष्ट्र डे हा ट्यूजडेला आहे. महाराष्ट्र डे कधी असतो? 1 मे. 1 मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आणि तो त्या दिवशी वार काय आहे? ट्यूजडे. देन ऑन व्हॉट डे वॉज इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड. तर त्याच वर्षी इंडिपेंडन्स डे कोणत्या
वारी असेल हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. इंडिपेंडन्स डे मीन्स 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला कोणता वार येईल हा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. बघा आता 1 मेला ट्यूजडे आहे, तर 15 ऑगस्टला कोणता वार येईल हे काढण्यासाठी काय करावं लागेल, कोणते कोणते मंथ्स येतात बघा, मे नंतर जून, जुलै आणि ऑगस्ट. मे महिन्यामध्ये किती दिवस असतात, 31 दिवसांचा असतो. जून 30 दिवसांचा, जुलै 31 दिवसांचा आणि ऑगस्ट आपल्याला काय काढायचं आहे 15 ऑगस्ट. म्हणून 15 ऑगस्टचे 15 डेज घेतले आपण. पण या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, 1 मेचा वार दिलेला आहे ट्यूजडे, म्हणून हा एक दिवस ह्या मे महिन्यातल्या दिवसांमधून कमी केला तर या ठिकाणी मे महिन्याचे दिवस किती घ्यावे लागतील आपल्याला, 30 दिवस. ओके, तर ह्या सगळ्या दिवसांची काय करूया ॲडिशन. काय मिळाली ॲडिशन आपल्याला 106. हे आपल्याला मिळाले 1 मेपासून 15 ऑगस्टपर्यंतचे दिवस. तर ह्या दिवसांना आपल्याला काय करावं लागेल, 7ने डिवाईड करावं लागेल. आता आपण 7ने का डिवाईड करतो आहे, कारण की आपल्याला माहिती आहे 1 वीक हा किती डेजचा असतो, 7 डेजचा असतो. ओके, म्हणून आपण हे काय आहेत आपले डेज आहेत. ह्या डेजला जर आपण 7ने डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळतील, वीक्स मिळतील. आणि ते त्या वीकच्या सगळ्या वीक्सला काय येईल, ट्यूजडे हा वार येईल. आणि जो रिमाइंडर उरेल तो रिमाइंडरवरून आपण 15 ऑगस्टला कोणता वार येईल ते काढू शकतो. बघा सगळ्यात अगोदर करून घेऊया 106 डिवाइड बाय 7. 7 1 जा 7, 3, 7 5 जा 35. रिमाइंडर किती उरला 1. ओके, तर 1 मेला ट्यूजडे आहे, तर आपल्याला 15 ऑगस्टचा डे काढायचा आहे. रिमाइंडर काय उरला आहे आपला 1 उरलेला आहे. ट्यूजडेचा पुढचा दिवस कोणता येईल, वेनसडे. म्हणजे 15 ऑगस्टला कोणता वार येईल मग, वेनसडे हा वार येईल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 2 दिसतो आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 71. इफ ए इज इक्वल टू 3, सी इज इक्वल टू 5, एफ इज इक्वल टू 8, देन एच प्लस के प्लस ओ इज इक्वल टू वॉट. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, ए इज इक्वल टू 3. ABCD लिहून घेऊया आपण ओपर्यंत. ABCDEFGHIJKLMNO. ओके, बघा ए इज इक्वल टू काय सांगितलं आहे 3. ए मीन्स 3, बी मीन्स काय येईल 4, सी मीन्स काय आहे 5, 6, 7, 8. बघा एफ इज इक्वल टू काय दिलेलं आहे 8. म्हणजे ह्याच सिक्वेन्सने आपल्याला पुढे नंबर्स द्यायचे आहेत अल्फाबेट्सला. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 अँड 17. बघा काय सांगितलं आहे आपल्याला एच प्लस के प्लस ओ. बघा या ठिकाणी एच प्लस के प्लस ओ फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. एचचा नंबर काय आहे 10, केसाठी नंबर काय आहे 13 आणि ओसाठी नंबर काय आहे 17. यांची जर ॲडिशन केली तर ॲडिशन काय मिळत आहे आपल्याला, आन्सर काय मिळत आहे 40. तर एच प्लस के प्लस ओ इज इक्वल टू काय येईल 40. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 40, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 72. इफ ए इज इक्वल टू 4, बी इज इक्वल टू 8, सी इज इक्वल टू 12, देन या ठिकाणी आपल्याला ए बॉक्स बी बॉक्स सी इज इक्वल टू 100 दिलेलं आहे आणि खाली ऑप्शन्समध्ये आपल्याला साईन दिलेले आहेत. तर या ठिकाणी कोणतं साईन टाकलं तर आपलं आन्सर 100 येईल.
ABCच्या जागेवरती आपल्याला काय पुट करायचं आहे, 4, 8 आणि 12 पुट करायचं आहे. ओके, चला बघा मी अगोदर लिहून घेते. Aची व्हॅल्यू काय आहे, 4, या ठिकाणी बॉक्स आहे. Bची व्हॅल्यू काय आहे, 8 आणि Cची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 12 इज इक्वल टू 100 आहे. ओके, तर या ठिकाणी कोणतं साईन टाकलं आपण तर आपला आन्सर 100 येईल. तर प्रत्येक ऑप्शनमध्ये दिलेले साईन आपण पुट करून पाहूया. 4 मल्टिप्लाय बाय 8 प्लस 12, 8 4 जा 32, 32 प्लस 12 100 येत आहे का, नाही, म्हणून पहिलं ऑप्शन येणार नाही. सेकंड ऑप्शन चेक करूया, पुन्हा लिहून घेऊया. 4, 8, 12 इज इक्वल टू 100. सेकंड ऑप्शन काय आहे, प्लस अँड मल्टिप्लाय, प्लस मल्टिप्लिकेशन. आता या ठिकाणी आपल्याला बॉड मास रूल अप्लाय करावं लागेल. सगळ्यात अगोदर या ठिकाणी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन, आणि आलेल्या आन्सरमध्ये 4 ॲड करावे लागतील. 12 8 जा 96 प्लस 4, 96 प्लस 4 किती होतात, 100. म्हणजे दिलेलं ऑप्शन 2मध्ये जे साईन आहेत, जर सपोज ते साईन आपण बॉक्सेसमध्ये पुट केले तर आपल्याला आन्सर काय मिळतं आहे, 100. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन कोणता करेक्ट येईल, मग ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 73. हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर बिटवीन 50 to 75? 50 to 75मध्ये प्राईम नंबर्स किती आहेत ते काढायचं आहे आपल्याला. बघा, 53, 57, 59, 61, त्यानंतर 67, 69 नाही आहेत, 71 अँड 73. किती प्राईम नंबर्स मिळाले पहा, 1 2 3 4 5 6 7. 59 प्राईम नंबर आहे का, 57 प्राईम नंबर नाही आहे. 19 3 जा 57 होतो, 57 नाही येणार. 53, 59, 61, 67, 71 आणि 73 किती, 6 प्राईम नंबर्स आहेत. बघा, आहेत का ऑप्शनमध्ये आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 74 to 76. In a certain code sign are used for digits. Observe the following table and answer the questions. या ठिकाणी आपल्याला डिजिट्स दिले 1 to 10 आणि या ठिकाणी काही साईन्स दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर 74. ग्रेटर लेस दॅन साईन आहे. लेस दॅन साईनसाठी डिजिट काय आहे, 8 प्लस डॉलर साईनसाठी डिजिट काय आहे, 5 मायनस बॉक्ससाठी डिजिट काय आहे, 3. आता हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. 8 प्लस 5 13, 13 मायनस 3 10 येतं. 10 मीन्स वॉट, ग्रेटर दॅन साईन. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ग्रेटर दॅन, येस, ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 75. सर्कल, सर्कलसाठी डिजिट काय आहे, 2 प्लस ट्रायंगलसाठी डिजिट काय आहे, 6 प्लस या साईनसाठी डिजिट काय आहे, 7. 6 प्लस 7 8, 8 प्लस 7 15. आता या ठिकाणी 15 डिजिट आहे का, नाही, पण 1 आणि 5 हे 2 डिजिट्स आहेत. तर 1 आणि 5साठी कोणते सिम्बॉल्स आहेत ते पाहूया. 1साठी काय आहे, ट्रायंगल, आणि 5साठी काय आहे, डॉलर साईन. ओके, असा ऑप्शन दिसतो आहे का आन्सरमध्ये, येस, या ठिकाणी ऑप्शन 4 दिसतो आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 76.
3 + 5 + 9 = व्हॉट? 3 या डिजिटसाठी कोणता सिम्बॉल आहे, साईन आहे? स्क्वेअर साईन आहे. +5 या डिजिटसाठी हे साईन आहे. +9 या डिजिटसाठी इक्वल टू साईन आहे. बघा, असं ऑप्शन कुठे दिसतो आहे का आन्सरमध्ये? येस, ऑप्शन 1मध्ये दिसतो आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. क्वेश्चन नंबर 77 to 78. If 0 is equal to 2, 1 is equal to 4, 2 is equal to 6, 3 is equal to 8. In this way, the new value are allotted to original number. Then, question number 77. For which number shall we take 16 as new value? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. 0 is equal to 2. 0 means 2. 1 means 4. 2 means 6. 3 means 8. असे नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. फॉर विच नंबर शाल वी टेक 16 ॲज न्यू व्हॅल्यू? 16 ही जी न्यू व्हॅल्यू आहे तिचा नंबर काय असेल? तिचा नंबर कोणता असेल? बघा या ठिकाणी काय दिसतं आहे आपल्याला. 0 1 2 3 हे काय आहे, सिक्वेन्सने आहेत. 4 5 6 7 8 आणि या कॉलममध्ये काय दिसतं आहे बघा, 2चा टेबल दिसतो आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18. ओके, बघा आपल्याला काय सांगितलं आहे क्वेश्चन. फॉर विच नंबर शाल वी टेक 16 ॲज न्यू व्हॅल्यू? 16 ही न्यू व्हॅल्यू आहे, तिचा नंबर काय असणार आहे? तिचा नंबर काय मिळाला मग? 7. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 78. 3 + 7 / 3 = व्हॉट? ओके, बघा इक्वेशन लिहून घेते मी अगोदर. काय दिलेलं आहे? 3 + 7 / 3 = याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर 3ची व्हॅल्यू काय आहे? 8 + 7 काय व्हॅल्यू इंडिकेट करतो आहे? 16 / 3 काय व्हॅल्यू इंडिकेट करतो आहे? 8. ओके, आता हे आपल्याला न्यू इक्वेशन मिळालं, हे सॉल्व करायचं आहे. यासाठी आपल्याला बॉड मास रूल अप्लाय करावं लागेल. बॉड मासच्या रूलनुसार सगळ्यात अगोदर काय काढावं लागेल आपल्याला? डिव्हिजन, आणि आलेल्या आन्सरमध्ये 8 ॲड करावे लागतील. ओके, 8 + 16 / 8. 8 2 जा 16. 8 + 2 किती झाले? 10. तर आपलं हे जे इक्वेशन आपण सॉल्व केलं याचं आन्सर काय मिळालं? 10. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 10? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 79. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड कॅन नॉट बी फॉर्म बाय यूजिंग द लेटर ऑफ द वर्ड मिल्कशेक? ओके, बघा काय सांगितलेलं आहे. हा जो आपल्याला वर्ड दिलेला आहे, ह्या वर्डपासून खालीलपैकी कोणता शब्द, ऑप्शनमध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत ते कोणता लेटर तयार होत नाही, या लेटर्सपासून कोणता वर्ड तयार होत नाही, तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बघा पहिला ऑप्शन दिलेला आहे लाईक. या दिलेल्या गिवन वर्डमध्ये हे सगळे लेटर्स प्रेझेंट आहेत. LIKE, लाईक. ओके, म्हणजे हा वर्ड ह्या वर्डपासून तयार होऊ शकतो. शेक पण हा वर्ड तयार होतो आहे. मिल्क पण या दिलेल्या गिवन वर्डपासून न्यू वर्ड तयार होतो आहे. केक दिलेल्या गिवन वर्डमध्ये C हे लेटर प्रेझेंट नाही आहे, आणि त्यावरून तयार होत असलेला हा जो वर्ड आहे केक, हा दिलेल्या गिवन लेटरवरून तयार होत नाही. आणि आपल्याला असाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे की असा कोणता वर्ड आहे की
दिलेल्या वर्डमधल्या लेटर्सपासून तो तयार होत नाही आहे. मग आन्सर काय येईल? ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 80. इफ द डायरेक्शन साऊथ वेस्ट टेक प्लेस ऑफ दी नॉर्थ ईस्ट, देन ऑफ व्हॉट प्लेस विल गो टू द नॉर्थ डायरेक्शन. ओके, बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, डायरेक्शन ड्रॉ करून घेऊया सगळ्यात अगोदर आपण. वरची डायरेक्शन नॉर्थ असते, खालची साऊथ, राईट साईडची ईस्ट आणि लेफ्ट साईडची काय असते? वेस्ट. आणि मधली जी डायरेक्शन आहे इथली, ही डायरेक्शन काय आहे? नॉर्थ ईस्ट. ही डायरेक्शन कुठली असते? साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट. ओके, बघा क्वेश्चन काय सांगितलं आहे, इफ द डायरेक्शन साऊथ वेस्ट टेक प्लेस ऑफ द नॉर्थ ईस्ट. जर साऊथ वेस्ट डायरेक्शनला आपण नॉर्थ ईस्ट डायरेक्शन म्हटलं, नॉर्थ ईस्ट म्हणजे अपोजिट, ह्या डायरेक्शनला जर आपण नॉर्थ ईस्ट, ह्या डायरेक्शनला नॉर्थ ईस्ट डायरेक्शन म्हटलं, देन व्हॉट प्लेस विल गो टू द नॉर्थ डायरेक्शन. तर नॉर्थ डायरेक्शनला आपण काय म्हणू? हे बघा, हे काय सांगितलं आहे, साऊथ वेस्टला काय म्हणतो आहे, त्याच्या अपोजिटची जी डायरेक्शन आहे तिचं नाव दिलं. तसं नॉर्थ डायरेक्शनला काय म्हणता येईल असं म्हटलेलं आहे. तर नॉर्थ डायरेक्शनची अपोजिट डायरेक्शन कुठली आली? साऊथ. तर नॉर्थ डायरेक्शनला आपण काय म्हणू शकतो? साऊथ. ओके, मग या ठिकाणी आन्सर काय येईल? साऊथ. ऑप्शनमध्ये आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 81. काही लेटर्स दिलेले आहे. रिअरेंज दीज लेटर्स टू फॉर्म नेम ऑफ अ कंट्री. राईट द 5th लेटर ऑफ दी वर्ड. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काही लेटर्स दिलेले आहेत आणि त्यांना आपल्याला रिअरेंज करून त्या लेटर्सपासून कोणतं नाव तयार होणार आहे? नेम ऑफ अ कंट्री. एका कंट्रीचं नाव आहे. तर कोणत्या कंट्रीचं नाव तयार होतं आहे? ऑस्ट्रेलिया. आणि काय सांगितलं आहे पुढे? राईट द 5th लेटर ऑफ दी वर्ड. ह्या वर्डमधलं 5th लेटर कोणतं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. लेटर 5th नंबरचं. ए 1 नंबरवर आहे, 2, 3, 4, 5. 5th नंबरवर कोणता लेटर मिळाला? आर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 82. श्याम हॅज 5 uncles. रमेश इज फादर ऑफ श्याम अँड ब्रदर ऑफ सुरेश. हाऊ मेनी ब्रदर डज रमेश हॅव. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, श्यामला 5 अंकल आहेत. रमेश इज श्याम्स फादर. श्यामचे फादर कोण आहेत? रमेश. रमेश इज फादर ऑफ श्याम. रमेश हे श्यामचे फादर आहेत. अँड ब्रदर ऑफ सुरेश. आणि रमेश हे सुरेशचे ब्रदर आहेत. रमेश ब्रदर ऑफ सुरेश. हाऊ मेनी ब्रदर डज रमेश हॅव. तर रमेशला किती भाऊ आहेत? जर श्यामला 5 अंकल आहेत आणि रमेश हे श्यामचे फादर आहेत, तर रमेशला किती भाऊ आहेत असं विचारलेलं आहेत. हे दोघं काय झाले? भाऊ झाले. हे एक भाऊ आणि अजून त्यांना किती भाऊ येतील? 4. हे एक त्या 5 भावांमधला एक भाऊ होऊन जाईल. ह्या 5 भावांमधला एक भाऊ रमेश येईल आणि यांना अजून किती भाऊ आहेत? 4 भाऊ येतील. कारण की श्यामला 5 अंकल आहेत आणि श्यामचे फादरांचं नाव काय आहे? रमेश. ओके, म्हणजेच रमेशला किती भाऊ येतील? मग 4 भाऊ येतील. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 4? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 83. 83 to 85. कन्सिडर द गिवन सिरीज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे आणि त्याच्यावर डिपेंड काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. बघा क्वेश्चन नंबर 83 काय दिलेलं आहे. विच डिजिट ऑकर ओनली वन्स. कोणता डिजिट फक्त एकदाच आलेला आहे. या नंबर सिक्वेन्सवरून काढत नाही बसायचं. ते काढण्यासाठी काय करायचं, ऑप्शन्स चेक करायचे. ऑप्शन्स काय दिलेले आहे. 3 हा किती टाईम्स आलेला आहे. 1 2 3 टाईम्स आलेला आहे. 0 किती टाईम्स आलेला आहे. 2 टाईम्स. 7 हा लेटर किती टाईम्स आलेला आहे. 1 टाईम. आणि 2 हा लेटर 4 टाईम्स आलेला आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे. विच डिजिट ऑकर ओनली वन्स. एकदाच कोणता लेटर आलेला आहे. 7. ऑप्शन काय येईल मग. करेक्ट ऑप्शन. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 84. विच डिजिट ऑकर मॅक्झिमम टाईम्स. सगळ्यात जास्त वेळेस कोणता डिजिट आलेला आहे. 4 किती टाईम्स आला आहे काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7. 4 हा लेटर 7 टाईम्स आलेला आहे. 5 1 2 3 4 5 6 टाईम्स आहे. 3 बघा वरती काउंट केला होता आपण. 3 टाईम्स आलेला आहे. 2 हा पण वरती काउंट केला होता. 4 टाईम्स आलेला आहे. तर सगळ्यात जास्त वेळेस कोणता डिजिट आलेला आहे. 4 हा लेटर 7 टाईम्स आलेला आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 85. हाऊ मेनी टाईम्स 5 ऑकर मोर दॅन 3. 5 हा डिजिट 3पेक्षा किती वेळेस जास्त आलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा वरती आपण काउंट केलं आहे. 5 किती टाईम्स आलेला आहे. 6. आणि 3 हा लेटर किती टाईम्स आलेला आहे. 3 टाईम्स. सॉरी या ठिकाणी द्यावं लागेल. तर 5 हा डिजिट 3पेक्षा 3 टाईम्सने जास्त आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. क्वेश्चन नंबर 86 to 87. फाइंड द रॉंग टर्म. तर या ठिकाणी आपल्याला नंबर सिक्वेन्स दिलेली आहे आणि या नंबर सिक्वेन्समध्ये कोणता नंबर रॉंग आहे, कोणती टर्म रॉंग आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा या ठिकाणी नंबर्स काय दिलेले आहे. 3 4 7 11 16 29 47. या ठिकाणी लॉजिक काय आहे बघा. ह्या दोघं नंबर्सची ॲडिशन पुढचा नंबर येतो आहे. 3 + 4 7. 4 + 7 11. 7 + 11 या ठिकाणी काय टर्म पाहिजे होती. 18. या ठिकाणी रॉंग टर्म काय दिलेली आहे. 16. म्हणजे या नंबर सिक्वेन्समध्ये रॉंग टर्म कुठली मिळाली. 16. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का. येस. या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 87. 62 59 56 54 50 47. तर या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर सिक्वेन्स दिसते आहे. म्हणजे यात डिफरन्स असेल. ओके. 62 - 59 केलं तर आन्सर काय मिळतं. 3. म्हणजे या दोघं नंबर्समध्ये किती नंबर्सचा डिफरन्स आहे. 3. 59 - 56 यात पण 3 नंबर्सचा डिफरन्स आहे. 56 - 54 यात 2 नंबरचा डिफरन्स आहे. या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होतं. 53. जर सपोज या ठिकाणी 53 राहिलं असतं तर ह्या दोघं नंबर्समधला डिफरन्स काय मिळाला असता आपल्याला. 3. जर या ठिकाणी 53 राहिलं असतं. 53 - 50 इथे पण डिफरन्स काय मिळाला असता. 3. 50 - 47 यातील डिफरन्स पण किती आहे. 3. तर या ठिकाणी रॉंग टर्म काय आली मग. 54. ही जी टर्म आहे ही काय आहे. रॉंग टर्म आहे. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 54. येस. या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 88 to 89. व्हॉट नंबर विल कम सिरियली इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. ओके. या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कोणता नंबर येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी काय आहे. 2 4 12 48.
2 मल्टिप्लाय बाय 2, 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 4 जा 48. तसं आता पुढचा नंबर काय येईल, 48 मल्टिप्लाय बाय 5. 48 मल्टिप्लाय बाय 5 केलं तर आन्सर काय मिळतं आहे, 240. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस. ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 89. 1 6 10 15. ओके, या ठिकाणी डिफरन्स आहे. 1 आणि 6मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 5. 10 मायनस 6 4. पुन्हा 15 मायनस 10 केलं, यातील डिफरन्स काय आला, 5. सिक्वेन्सने डिफरन्स होतो आहे बघा. पहिले 5चा डिफरन्स, नंतर 4चा, नंतर 5चा. आता पुन्हा कितीचा डिफरन्स येईल, 4चा. तर या ठिकाणी पुढचा नंबर मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 15 प्लस 4. या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागेवर नंबर काय येईल, 19. बघा, 19 आणि 24 यांच्यातला डिफरन्स किती येईल, 5. म्हणजे सिक्वेन्स तयार होते आहे, 5 4 5 4 5 असा डिफरन्स येतो आहे. तर क्वेश्चन मार्कच्या जागेवरती काय नंबर मिळेल मग, 19. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 90 to 91. फाइंड द मिरर इमेज ऑफ द गिवन फिगर. या ठिकाणी आपल्याला ही एक गिवन फिगर दिलेली आहे आणि मिरर कोणत्या डायरेक्शनला लावलेला आहे, राईट साईडला. ओके, तर मिरर इमेजमधली नेहमी लक्षात ठेवायचं, ही जी मिररच्या जवळची जी इमेज असते ती मिररच्या जवळच दिसते. तर या ठिकाणी ळ अगोदर दिसेल आणि त्यानंतरून न दिसणार आहे आपल्याला या फॉर्ममध्ये. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, या ठिकाणी बघा ऑप्शन 1मध्ये आहे, पण हा ळ कसा दिसतो आहे, उलट. ही वॉटर इमेज आहे, ही मिरर इमेज नाही. ऑप्शन 3 येणार नाही. न ॲज इट इज दिसेल का आपल्याला मिररमध्ये, नाही. मिररमध्ये आपल्याला लेटर उलटे दिसतात. ओके, या ठिकाणी बघा ऑप्शन 4मध्ये न अगोदर काय येईल, आपल्या मिररच्या जवळ काय आहे, ळ. म्हणून ऑप्शन 4 पण येणार नाही, ऑप्शन 3 येणार नाही, ऑप्शन 1 येणार नाही. तर करेक्ट आन्सर काय येईल मग, ऑप्शन 2 इज करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 91. यात आपल्याला नंबर दिलेला आहे 57 आणि त्याची पण आपल्याला मिरर इमेज काढायची आहे. मिरर हा राईट साईडला लावलेला आहे. राईट साईडला लावल्यावरती मिररच्या जवळ कुठला लेटर आहे, 7. तर आपल्याला मिररमधून पण जवळ कोणतं लेटर दिसेल अगोदर, 7. ऑप्शन 1मध्ये बघा 5 दिसतो आहे. ऑप्शन 1 एलिमिनेट झाला. ऑप्शन 3 पण एलिमिनेट झाला. ऑप्शन 2 किंवा ऑप्शन 4मधून आन्सर येणार आहे. तर ऑप्शन 4मध्ये जे आन्सर आहे ही कोणती इमेज आहे, वॉटर इमेज. ही खालच्या डायरेक्शनने ही इमेज दिसणार आहे. ओके, आपल्याला काय पाहिजे, मिरर इमेज हवी आहे. तर मिरर इमेज कशी दिसेल, ऑप्शन 2मध्ये जी दिलेली इमेज आहे ती गिवन इमेजची मिरर इमेज येईल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 92. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिवन फिगर. या ठिकाणी आपल्याला काही ट्रायंगल्स दिलेले आहेत ते काउंट करायचे आहे. बघा या फॉर्ममध्ये जे ट्रायंगल्स दिलेले आहेत त्याची ट्रिक आहे, या ट्रायंगल्सला नंबरिंग करून घ्या. 1 2 3 4. या सगळ्यांची काय करायची, ॲडिशन. 1 + 2 + 3 + 4 ती आली 10. हे जे वरचे ट्रायंगल्स आहे ते किती मिळाले आपल्याला, 10. खालचे ट्रायंगल्स काउंट करूया. 11 12. टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत गिवन फिगरमध्ये, 12. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 93. हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल आर देअर इन द गिवन फिगर. या दिलेल्या फिगरमध्ये क्वाड्रिलॅटरल्स किती आहेत, यांना पण नंबरिंग देऊन घेऊया. 1 2 3 4. या सगळ्यांची ॲडिशन केली किती मिळाली, 10. कॉलममध्ये किती कॉलम्स आहे ते, ओन्ली 1 कॉलम आहे. 10 मल्टिप्लाय बाय 1. काय आन्सर मिळालं, 10.
तर गिवन फिगरमध्ये क्वाड्रिलॅटरल्स किती मिळाले? 10. ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 94 to 97. विच टर्म विल कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क? क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कोणती इमेज येईल? ओके, या ठिकाणी आपल्याला पॅटर्न दिलेला आहे, त्यांचं रिलेशन बघायचं आहे आणि त्यावरून क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कोणतं पॅटर्न येईल ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, पहिल्या पॅटर्नमध्ये काय दिलेलं आहे, हे जे पहिले 2 सिम्बॉल्स आहेत त्यांना एक्सचेंज केलेलं आहे आणि हे नंतरचे 2 सिम्बॉल्स आहेत त्यांना नेक्स्ट डायग्राममध्ये एक्सचेंज केलेलं आहे. त्याच्या पुढच्या डायग्राममध्ये काय होतं आहे, ह्या फिगरला तर चेंज केलेलं आहे, पण त्यांची प्लेस पण मागे आणि पुढे केलेली आहे. ओके, तर आता पुन्हा काय येईल मग, पुढच्या क्वेश्चन मार्कच्या जागेवरती ह्या दिलेल्या टर्मवरून आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. बघा, यांची जागा रिप्लेस होईल, एक्सचेंज होतील. हे दोघं पण साईन एक्सचेंज होतील. म्हणजे पहिले काय येईल, क्रियॉन आणि मग सर्कल, त्यानंतर हे साईन येईल आणि हे साईन. असं कुठे दिसतं आहे? ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 95. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, अपवर्ड डायरेक्शनला ॲरो आहे, त्यानंतर राईट डायरेक्शनला ॲरो आहे. थर्ड डायग्राममध्ये तो ॲरो पुन्हा अपोजिट डायरेक्शनला आहे. हा ॲरो राईट साईडलाच आहे. बघा, या ठिकाणी हे जे ॲरोज आहेत हे काय आहे, सेम दिसत आहेत, सेम डायरेक्शनला. आणि फक्त हे जे ॲरो आहेत, फर्स्ट आणि थर्ड ॲरो, यांची डायरेक्शन अपोजिट होते आहे. फर्स्ट आणि थर्ड ॲरोजची डायरेक्शन अपोजिट होते आहे. बघा, फर्स्ट आणि थर्ड ॲरोजची डायरेक्शन अपोजिट होते आहे. या ठिकाणी कोणता ॲरो मिळेल? राईट साईडचाच. ह्या क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कोणता ॲरो मिळेल? राईट साईडला. आता ह्या ॲरोमध्ये आणि ह्या पुढच्या क्वेश्चन मार्कच्या ॲरोमध्ये रिलेशन असेल. या ॲरोची डायरेक्शन कुठे आहे? डाऊनवर्ड. तर ह्या क्वेश्चन मार्कच्या जागेवरच्या ॲरोची डायरेक्शन कुठे येईल? अपवर्ड. म्हणजे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कोणते कोणते ॲरोज मिळत आहेत? राईट, राईट आणि अप. असं ऑप्शन कुठे दिसतो आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये ॲरोज दिसत आहेत या डायरेक्शनचे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 96. बघा, 9 मल्टिप्लाय बाय 2, 9 2 जा 18 आणि 4 मल्टिप्लाय बाय 3, 4 3 जा 12. यांचं मल्टिप्लिकेशन, समोरासमोरच्या नंबर्सचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं सबस्ट्रॅक्शन, म्हणजे आन्सर काय मिळतं आहे? मधला नंबर 6 मिळतो आहे. 18 - 12 6. तसंच 9 4 जा 36, 4 3 जा 12. यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर काय मिळतं आहे? 24. सेम हे जे लॉजिक आहे या दोघं सर्कल्ससाठी लावलेलं लॉजिक, तसंच सेम लॉजिक याच्यासाठी पण आपल्याला अप्लाय करायचं आहे. 6 मल्टिप्लाय बाय 5, 6 5 जा 30, 4 3 जा 12, 30 - 12 किती आलं? 18. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागेवरती आन्सर काय येईल? 18. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 98. ऑब्झर्व द डायग्राम गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन. विच लेटर इज ओनली इन रेक्टँगल? ओनली रेक्टँगलमध्ये कोणतं लेटर दिसतं आहे आपल्याला? जी. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. विच लेटर इज इन स्क्वेअर अँड रेक्टँगल बट नॉट ट्रँगल? असा कोणता लेटर आहे जो स्क्वेअर आणि रेक्टँगल ह्या दोघांमध्ये आहे पण ट्रँगलमध्ये नाही? बघा, हा स्क्वेअर आणि रेक्टँगल यांच्यामध्ये कोणता लेटर दिसतो आहे? डी.
पण ट्रायंगलमध्ये नको दिसायला. आता या ठिकाणी सी पण आहे, पण सी हा ट्रायंगलमध्ये पण येतो आहे, म्हणून सी ऑप्शन येणार नाही. कोणतं लेटर येईल मग? डी, लेटर डी. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का डी? येस, ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच लेटर इज इन ऑल द 3 फिगर? असं कोणता लेटर आहे की जे तिघं फिगरमध्ये येतो आहे, म्हणजे ट्रायंगलमध्ये पण येतो आहे, स्क्वेअरमध्ये पण येतो आहे आणि रेक्टँगलमध्ये पण येतो आहे. असं कोणता लेटर आहे? लेटर सी. ओके, ऑप्शनमध्ये आन्सर आहे का सी? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढची सराव प्रश्नपत्रिका पण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.